नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल साज मोटिवेशनमध्ये। कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी मला तुम्हाला एक विनंती करायची आहे। बरेच व्ह्यूअर्स चॅनलला सबस्क्राईब तर करतात, पण बेल आयकॉन मात्र प्रेस करत नाहीत। त्यामुळे होतं असं की मी जेव्हा कोणतीही पोस्ट टाकते ती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे त्यांना नवीन अपडेट्स मिळत नाहीत। म्हणून मी तुम्हाला विनंती करते की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा आणि ऑलवर सेट करा। थँक्यू। आता वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे। नो प्लीज आदी, नो, ती मनातच बोलली। धडधड काही केल्या थांबत नव्हती तिची। त्याला दूर करण्याचं भान पण नव्हतं तिला, पण तो मात्र हळूहळू झुकला तिच्यावर आणि तिच्या ओठांना तो काबीज करणारच होता की अचानक तो तिच्या खांद्यावर पडला। तसे तिने खाडकन डोळे उघडले। तिला कळलं त्याला नशेमुळे पुन्हा झोप लागली होती। तसं तिने मनातच सुस्कारा सोडला आणि कसंबसं त्याला स्वतःच्या अंगावरून बाजूला केलं। आता त्याच्या अंगावर कम्फर्टर टाकलं आणि ती उठून जाऊ लागली। पण पुन्हा तिच्या मनात काय आलं तर ती वळली आणि तिने झुकून त्याच्या कपाळावर अलगद स्वतःचे ओठ टेकवले आणि हसून ती त्याच्या रूममधून बाहेर निघून गेली। आता पुढे काय ग युवी, प्यायलं का दूध आधीने? जशी युवी बाहेर पडली समोरून प्रतीक्षा येत बोलल्या, तशी युविका भांबावलीच। नाही आंटी, ते सर उठत नाही आहेत। मी टेबलवर दूध ठेवून आली आहे, तुम्ही प्लीज जाऊन बघा ना ते उठतात का? युवी कशीबशी बोलली। बरं ठीक आहे, मी जाते आत, प्रतीक्षा बोलल्या आणि आधीच्या बेडरूममध्ये गेल्या। युविका पण आता तिच्या रूममध्ये आली होती। स्वतःशीच हसत होती। ओ गॉड, काय होतंय मला? आणि मगाशी काय झालं होतं? त्याने मला किस केला आणि मी त्याला अडवलं पण नाही। आणि स्वतः काय केलं? मी पण तर त्याला किस केलाच ना, त्याच्या गालावर, त्याच्या कपाळावर। देवा, वेड लागलंय मला, पार वेडं करून सोडलंय ह्या मुलाने। ती बडबडत बाल्कनीमध्ये उभी होती। मग तिने पाहिलं तर तिच्या अंगावर तेच होळीचे रंगाने माखलेले कपडे होते। ती तशीच पळत बाथरूममध्ये गेली। तिने आरशात स्वतःला पाहिलं आणि तिला लागलेला तो गुलाबी रंग पाहून तिला मगासचा तो आठवला। त्याने तिला लावलेला रंग आठवला, त्याचा तिच्या पोटाला, गालाला होणारा स्पर्श आठवला आणि ते आठवून क्षणात एक वीज चमकली तिच्या हृदयात। तसा एक पाण्याचा हबका चेहऱ्यावर मारला तिने आणि तो लागलेला रंग धुवून टाकला। पण चेहऱ्यावरचा तर रंग धुवू शकत होती ती, पण मनावर कोरलेल्या त्या आठवणी कशा धुवून टाकणार होती ती? आज सगळेजण खूपच थकले असल्यामुळे सगळ्या स्टाफ करवी प्रत्येकाच्या बेडरूममध्ये जेवण नेऊन दिले गेले। तिने पण जेवून घेतले आणि थोडा वेळ बाल्कनीमध्ये बसली। पण ज्याला तिची नजर शोधत होती तो मात्र तिला आज दिसणार नव्हता, कारण तो तर आडवा पडला होता त्याच्या बेडरूममध्ये। भांग जरा जास्तच झाली होती त्याला। आता डायरेक्ट सकाळीच उठणार होता तो। रात्री बेडवर ती एकटक शून्यात पाहत होती। आजचा पूर्ण दिवस तिच्या नजरेसमोर येत होता। सकाळी उठल्यापासून त्याने पहिला रंग आपल्याला लावावा म्हणून थांबलेली ती। त्याने सगळ्यांपासून लपवून तिला लावलेला तो गुलाबी रंग, त्याच्या प्रेमाचा रंग, त्याचा स्पर्श, त्याचा मॅग्नेटिक आवाज, त्याचं मधाळ बोलणं, त्याने तिच्यासाठी त्या स्पेशल गाण्यावर डान्स करणं, त्याच्या बेडरूममध्ये त्याने तिच्यासाठी असलेल्या स्वतःच्या फिलिंग्स एक्सप्रेस करणं, तिला किस करणं। ती ह्या कुशीवरून त्या कुशीवर अस्वस्थपणे वळत होती। झोप काही तिला लागत नव्हतीच। आता तिच्या भावनांचा उद्रेक होत होता। स्वतःला आवर नव्हती घालू शकत ती, फिलिंग्स कंट्रोल करू शकत नव्हती। आता मध्यरात्र होत आली होती, पण तिला झोप ती काही लागत नव्हतीच। शेवटी ती उठली आणि तिने मनातच काहीतरी ठरवलं आणि मग झोपण्याचा प्रयत्न करू लागली ती। हॅलो परिणिती, रियांश बोलला। त्याचा सकाळी सकाळीच कॉल आला होता तिला। हे हाय ऋषी, आज सकाळी सकाळी कसा काय कॉल केलास? परी, जी आता ऑफिससाठी रेडी होत होती ती बोलली। असंच वाटलं तुझ्याशी बोलावं म्हणून कॉल केला,
त्याचा आळसावलेला आवाज आला. ऋषी, अजून उठला नाहीस का तू? आज सुट्टी दिली का तुला तुझ्या सरांनी? परीने विचारलं. नाही अगं, मीच सुट्टी घेतली. काल होळी खेळलो ना, म्हणून थकलोय जरा, तो बोलला. हे बरं आहे तुझं, पण मला मात्र जावंच लागेल ऑफिसला. नवीन जॉब आहे ना माझा, ती बोलली. तुला सुट्टी हवी असेल तर बिनधास्त घे तू. मी करेन अप्रूव्ह तुझी सुट्टी, तो झोपाळलेल्या अवस्थेतच बोलला. काय? तू माझी सुट्टी अप्रूव्ह करणार? परीने आश्चर्याने विचारलं. तसा तो गडबडून उठून बेडवर बसला. नाही, म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं मला. म्हणजे मी बॉसना सांगून तुझी सुट्टी अप्रूव्ह करेन असं म्हणायचं होतं मला, तो आता सारवासारव करत बोलला. काही गरज नाही आहे त्याची. मी आता रेडी झाली आहे आणि ही काय ऑफिसला निघाली सुद्धा, ती बोलली. ओके गुड, तो बोलला. बरं चल, ठेवते मी आता फोन, मला उशीर होतोय. आणि हो, आता पुन्हा झोपू नकोस, ओके? उठ आणि फ्रेश हो, बरं वाटेल तुला, ती बोलली. येस बॉस, तो हसत बोलला. मी बॉस आहे का तुझी? तिने विचारलं. बॉसच तर आहेस माझी सगळी सूत्र मी आता तुझ्याच हातात दिली आहेत परी. हे त्याला बोलायचं होतं, पण काहीच बोलला नाही तो. ऋषी, काय झालं? बोल ना काहीतरी, ती बोलली. अगं नाही, ते सवय झाली आहे ना रियांश सरांना येस बॉस बोलायची, म्हणून चुकून निघालं. सॉरी, तो बोलला. अरे वेडा आहेस का? सॉरी काय? चल बाय, टेक केअर, ती बोलली. तसं त्यानेही बाय बोलून फोन कट केला. रात्री झोप पूर्ण झाली नव्हती म्हणून सकाळी थोडी लेटच जाग आली होती युवीला, पण ऑफिस होतं म्हणून उठावंच लागणार होतं. तिने पटापट स्वतःचं आवरलं आणि ऑफिससाठी रेडी होऊ लागली. ती पुन्हा आरशात स्वतःचं प्रतिबिंब पाहिलं तिने, पण ह्यावेळी तिच्या चेहऱ्यावर एक खुशीची लहर जाणवली तिला. तशी ती ओठांच्या कोपऱ्यात हसली, कारण जे काही तिने ठरवलं होतं त्यामुळे तिच्या आयुष्यात सुख येणार होतं, जे ती डिझर्व करत होती. आता मनातल्या भावनांना दाबून न ठेवता एक्सप्रेस करायचं ठरवलं होतं तिने. आज तिच्या आत्तूला ती तिच्या मनात असणाऱ्या आधीबद्दलच्या सगळ्या भावना सांगणार होती. नाही जगू शकत त्याच्याशिवाय, तोच आयुष्याचा जोडीदार म्हणून हवा आहे मला. पहिलं प्रेम आहे तो माझं. आता नाही सहन होत असं त्याला स्वतःपासून दूर करून जगणं. मला तो हवा आहे माझ्या आयुष्यात. मला अक्षय नाही तर आधीसोबत लग्न करायचं आहे. सगळं सांगणार होती ती तिच्या आत्तूला, आणि तिची आत्तू तिला नक्कीच समजून घेईल माहीत होतं तिला. खुशीतच हातात पर्स घेतली आणि बाहेर आली ती. सगळ्यात आधी तिची नजर समोर असलेल्या त्याच्या बेडरूमवर पडली आणि आपोआपच स्माईल आली तिच्या चेहऱ्यावर. गुड मॉर्निंग ऑल, सगळ्यांना ग्रीट करून ती नाश्ता करायला बसली, पण समोरची चेअर रिकामी होती म्हणून चेहरा पडला तिचा. तिची भिरभिरणारी नजर त्याला शोधत होती. त्या वेळेत अक्षय कधी तिच्या शेजारी येऊन बसला तिला कळलं देखील नाही. गुड मॉर्निंग, अक्षयने तिला ग्रीट केलं. तशी तिने पण कशीनुशी स्माईल देऊन गुड मॉर्निंग विश केलं त्याला. युवीच्या मनात आता असंख्य विचार घुमू लागले होते. आज ऑफिसमधून घरी आल्यानंतर आत्तूला सगळं सांगायचं आणि त्यानंतर आधीला सांगायचं की आज नाही तर कधीपासूनच मी तुझ्या प्रेमात आहे. आय लव्ह यू सो मच, सगळं मनात ठरवत होती ती. आणि त्या विचारासोबतच तिच्या शरीरात एक गोड शिरशिरी येत होती. सगळे नाश्ता करत होते, त्यात अनु पण एका चेअरवर बसली होती. आजोबा, मी बोलू का? अनु बोलली. तसं आजोबांनी तिला नजरेनेच होकार दिला, पण सगळे मात्र तिच्या अशा विचारण्याने तिच्याकडे एकटक पाहत राहिले. सगळ्यांना प्रश्न पडला की आता ही काय विचारणार आहे. अरे यार, तुम्ही असे का पाहत आहात माझ्याकडे? घाबरू नका प्लीज, आणि हा असा लूक देऊन मलाही घाबरवू नका. मला ना एक न्यूज द्यायची आहे, म्हणजे गुड न्यूजच आहे ती, ती हसून बोलली. पण पुन्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर क्युरिओसिटी दिसली तिला. ओके, आता जास्त नाही ताणत, सांगते. ओके, मला इथे इंडियामध्ये यायचंच होतं, पण त्यापेक्षा अजून एक कारण होतं की ज्यामुळे मला इथे यावंच लागलं असतं.
ती बोलली. म्हणजे? आकांक्षांनी कुतूहलाने विचारलं. म्हणजे हेच छोटी आई की आता अक्षयला युविकासारखी गुणी मुलगी मिळाली आहे, त्यांचं लग्न होणार आहे. मग आधीचा बार पण उडवूया ना, तो पण तर अक्षयच्याच वयाचा आहे. अनु बोलली. अगं ते सगळं ठीक आहे, पण त्याला अजून कोणतीच मुलगी नाही आवडली ना, आकांक्षा बोलल्या तशी इथे युविकाने मान खाली घातली. एक मुलगी आहे छोटी आई, जिला तो नाही म्हणूच शकत नाही, त्याला पण ती आवडते. अनु बोलली, पण इथे युविकाच्या हातातला घास जसाच्या तसा राहिला. ती हक्काबक्का होऊन अनुकडे पाहू लागली. अशी कोणती मुलगी आहे जी आधीला आवडते? आकांक्षांनी विचारलं. निकिता सरपोतदार, त्याच्याच कॉलेजमध्ये शिकत होती. कॉलेजची ब्युटी क्वीन होती सलग 3 वर्षे. आपला आधी पण तर दिसायला किती हँडसम आहे. दोघांची जोडी अगदी शोभून दिसेल. दोघांची चांगली मैत्री पण आहे. मला वाटतंय की ते दोघेही एकमेकांना लाईक करतात. म्हणजे त्यांच्या वागण्या बोलण्यातून तरी तेच वाटत होतं. एकदा आपण आधीशी ह्या विषयावर बोलायला हवं, अनु बोलली. पण इथे तिचं ऐकून युविकाच्या डोळ्यातून मात्र टचकन पाण्याचा थेंब पडला. आत्ताच तिने ठरवलं होतं की त्याच्यावर असणारं प्रेम ती आज एक्सप्रेस करणार होती. पण हे काय झालं? खरंच ती कोण निकिता आहे ती आधीला आवडत असेल का? तिच्या हृदयात मात्र चर्र झालं. पण त्या मुलीचं काय? तिला आवडतो का आधी? म्हणजे ती लंडनमध्ये राहिलेली इंडियामध्ये येऊन राहील का? आकांक्षांनी विचारलं. छोटी आई, ती तर त्याच्यावर आधीपासूनच फिदा आहे. तिला आधी खूप जास्त आवडतो. ती तर वाटच बघत आहे कधी तो तिला लग्नासाठी विचारतो, अनु बोलली. अगं, पण ती लंडनमधली मुलगी आपल्या घरात ॲडजस्ट होईल का? म्हणजे बघ ना, आईबाबांना चालणार आहे का? सविता आत्या बोलल्या. त्यांना आधीचं लग्न मयुरीशी करायचं होतं म्हणून त्या मुद्दाम बोलत होत्या. सावे, असं काही नाही आहे. जर माझ्या पनीर टिक्क्याला ती आवडत असेल तर आमची काहीच हरकत नाही आहे ह्यावर. बरोबर बोलते ना मी? काय हो? आजींनी एकदा सविता आत्याकडे तर एकदा आजोबांकडे पाहून विचारलं. हो, बरोबरच बोलत आहेस तू. जर मुलामुलीची संमती असेल तर आडकाठी घालणारे आम्ही कोण? बिंदास पुढे बोलणी करा तुम्ही, आजोबा बोलले. तशा सविता आत्या नाईलाजानेच शांत बसल्या. पण आपले आदिराजे आहेत कुठे? त्याला विचारल्याशिवाय पुढे कसे जाणार आहोत आपण? अनु बोलली. अगं, आराम करतोय तो. काल भांगेची नशा जरा जास्तच चढली होती ना त्याला. थोडा हँगओव्हर आहे म्हणून जाणार नाही आहे तो आज ऑफिसला, प्रतीक्षा बोलल्या. ओके, मग मी थोड्या वेळाने त्याच्या रूममध्ये जाऊन बोलते त्याच्याशी, अनु बोलली. मला काय वाटतंय, आपण त्याला सरप्राईज देऊया. बघू ना कसा रिॲक्ट करतो ते. म्हणजे मग आपल्याला पण आयडिया येईल तो खरंच लग्नासाठी रेडी आहे की नाही ते, आकांक्षा बोलल्या. हो चालेल, तसं करूया आपण, अनु बोलली. मग तर मस्तच. मग आदी आणि अक्षय दोघांचं पण लग्न एकाच दिवशी दणक्यात लावून देऊ आपण, आजोबा बोलले. तसे सगळेजणांनी खुश होऊन होकार दर्शविला. माझं झालंय, युविका बोलली आणि तिथून उठून सरळ ती तिच्या रूमच्या दिशेने गेली. तिला हुंदका आला होता पण तिने कसंबसं आवरलं स्वतःला. ती डायरेक्ट ऑफिसला जाणार होती. पण आता खाली जे ऐकलं त्यामुळे तिला भरून आलं होतं आणि सगळ्यांसमोर शोभा नको म्हणून ती भराभर पायऱ्या चढत वर गेली. पण ती तिच्या रूमपर्यंत पोहोचणारच होती तोच तिला त्याने ओढलं आणि बाजूच्या भिंतीवर पुश केलं. ती त्याच्याकडे सैरभैर होऊन पाहू लागली. तो आधी होता. गुड मॉर्निंग, तो तिच्या खूपच जवळ जाऊन बोलला. पण तिचे मात्र श्वास वाढले त्याच्या इतक्या जवळ येण्याने. काय फालतूगिरी आहे ही? लिव्ह मी, ती बोलली. नो, रात्रीची झोप नाही लागत. सगळीकडे फक्त तूच दिसत असतेस. मला भास होता तू माझ्या रूममध्ये आल्याचे, मला गालावर किस केल्याचे. ओ गॉड, एक तर माझं जगणं मुश्किल करून ठेवलंय तू आणि आता म्हणतेस की मी तुला सोडू? नो वे, तो अजूनच तिच्या जवळ जाऊन बोलला. तशी ती जास्तच शहारली. कारण त्याला जे वाटत होतं की त्याला भास होत आहेत ते तर खरंच घडलं होतं त्याच्यासोबत. तिने खरंच किस केला होता त्याला. सर प्लीज,
तिला आता कालचं सगळं आठवलं होतं आणि मोहरली होती ती. सर नाही, आदी. कॉल मी आदी. तो बोलला. प्लीज लीव मी. आता मात्र ती वैतागली होती. एकतर हा असाच उठून डायरेक्ट तिच्या जवळ आला होता आणि कोणी त्यांना तसं पाहिलं तर काय विचार करेल म्हणून घाबरली होती ती. नाही, आधी मला ह्यावर काहीतरी उपाय सांग. काय करू मी? का छळतेस तू मला नेहमी? रात्र रात्र झोपत नाही मी तुझ्या आठवणीत. तो खूपच क्यूट फेस करत बोलला. तसं तिलाच कसं तरी झालं. ती पण तर झुरतच होती ना त्याच्यासाठी. म्हणून तर आज तिने जगाला विसरून स्वतःचा विचार करायचं ठरवलं होतं. स्वतः आनंदाने जगायचं ठरवलं होतं. पण आत्ता मात्र ते शक्य नव्हतं. कारण खाली ऑलरेडी त्याच्या लग्नाची बोलणी सुरू झाली होती. त्याच्या बहिणीने त्याच्यासाठी खूपच सुंदर मुलगी सिलेक्ट केली होती आणि तो पण तर प्रिन्स होता. मग त्याची होणारी बायको पण तर कोणी प्रिन्सेसच असायला हवी ना. आणि त्याला पण तर ती आवडते असं बोलली अनुताई. ती मनातच सगळे विचार मांडू लागली. चष्मीस, टेल मी व्हॉट टू डू. तो पुन्हा क्यूट फेस करत बोलला. तशी ती भानावर आली आणि रागातच त्याच्याकडे पाहू लागली. मिस्टर आदित्य इनामदार, तुम्हाला उपाय हवा आहे ना? तर ऐका मग. दूर राहायचं माझ्यापासून. 4 हात नाही तर 10 हात लांब राहायचं माझ्यापासून. कळलं? ती रागातच बोलली आणि त्याला ढकलून तिच्या रूममध्ये गेली आणि दार लावून घेतलं तिने. तो मात्र तिच्याकडे पाहतच राहिला. कारण कधीपासून त्याच्या स्पर्शाने शहारणारी ती आता झटक्यात त्याला दूर लोटून गेली होती. ह्या चष्मीसला काय झालं? आता तर बरी होती ना? ओ गॉड, राग तर नुसता नाकावर चढलेला असतो हिच्या. पुढे कसं होणार आहे आधी तुझं? बट स्टील आय लव्ह हर. तो बोलला आणि हसतच खाली निघून गेला. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.